त्याचं नाव कसं दादा? त्याचं नाव संजय. संजय हा. आणि हा त्याचं नाव मल्हार आहे. मल्हार. हा. आणि पुढचा नाव आपला वायव आहे. आणि त्याचं नाव साई आहे. तर मित्रांनो अशी 4 बैल एकाच बैलगाड्या मालकाची आज गटपास झाले, तर त्यांच्याशी आपण चर्चा करू. तर मित्रांनो आपण आलो होतो आज मुंबई केसरचं मैदान आहे पिंपळघर भिवंडीमध्ये, आणि आपल्या एकाच मालकाची 4 बैल आज गटपास झालेले आहेत, तर त्यांच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करूया. दादा आजचं कसं नियोजन होतं आणि 4 बैल आपली गटपास झालेत, काय सांगाल त्याबद्दल? आमचं नियोजन झालं होतं उसाटणा मैदानाला. माधू शेठ पाटील माझगाव यांना मी सांगितलं का आपण शेठ गाडी पळवूया आझाद मैदानाला. ते बोलले का आम्ही पायरा चांगला केलेला आहे, तर मी त्याला रिक्वेस्ट केली का शेठ बरा साह्याने वायू पळवूया, कारण बिंजोरला 7-8 गाड्या चांगल्या मारलेल्यात आम्ही. ते बोलत चालेल. आलो सकाळी 5 वाजता. आम्ही 5 वाजल्यानंतर आमची गाडी निघाली गट नंबर 4ला 6 नंबर तासला. गाडी छकड्यान गाडी एकदम यायला आली, निकाल दिला छकड्याने. आझाद आणि बैल होता तो. आपल्या बैलांची नावं काय? तो पाठीमागचा साई प्रमोद शेठ कडू जावले यांचा आहे तो साई, आणि आझाद आहे तो वायव मारुती शेठ पाटील यांचा माझगाव. आमचा सगळ्यांचा घरचा साजे सगळ्यांचा. एकाच बैलगाड्या मालकाची 4 बैल गटपास झाले, त्याबद्दल खुशी खूप असणार आहे. तर दादा काय वाटतंय आज मध्ये 4 आपली बैल आज गटपास झाले? आनंद आहेत. आमचे शेटका आले नाही आज, तर त्यामध्ये आम्ही चालू सगळे आमची जेवढी ग्रुपची पोरं आहेत ना ती सगळं फक्त थोडीच पोरं आलेत, बाकीची पोरं काय आली नाही. पोरांचं नियोजन होतं पण आज चांगली शर्यत झाली, काय सांगाल त्याबद्दल? त्याच्याबद्दल काय सगळ्यांचेच फोन येत आहेत. जेवढ्या ग्रुप मधली पोरं आहेत ना तेवढे सगळ्यांचेच फोन येतात. बरं की गाडी चांगली पळाली, दोन्ही गाड्या, एक आदत पण पळाली आणि दुसरा पण चांगला पळाला. सगळं नियोजन परफेक्ट झालं आमचं, जरी शेट आले नव्हते तरी. मालकांचं प्रॉपर नाव सांगा आणि गाव सांगा. मालकांचं मारुती शंकर पाटील माझगाव खालापूर. शंभू ग्रुप माझगाव. हा मल्हार बोरिवली चेडोबा प्रसन्न शिवांश दीपक भोईर बोरिवली यांच्या नावाने पळतो. आणि आपल्या आता मुंबईमध्ये बिंजोड चालू असतात, तर या बिंजोडला कसा प्रभाव असतो आपल्या बैलांचा? बेंजोरला चांगलाच आहे. आमच्या 7 ते 8 गाड्या कंटिन्यू गुलालात राहिल्यात आमच्या मुंबईला. आणि दादा आज कसा नियोजन असतं आणि आपल्या 4 बैलांना तुम्ही कसं सांभाळतं का? आमचं 2-3 टाइम फेऱ्या मारतात मध्ये असतात. सांभाळण्याचा काही त्रास नाही. सर्व मुलं असतात ते कंटिन्यू त्यांच्यावर लक्ष असतं. या 4 बैलांचं तुम्ही म्हणजे घरचीच पळवायची ठरवली, निघलं का तुम्ही? आणि तुम्ही सक्सेस पण झाले, तुम्हाला सक्सेस पण भेटला. तर काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? काय सांगाल? जे मैदानाचं नियोजन होतं ते कसं आहे? मैदान एकदम चांगलं आहे, फाटी पण चांगले आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मैदानाबद्दल. आणि आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? कारण की आता 4 बैल आपल्या घरचीच गटपास झाले दादा, तर खूप आनंद असतो एक बैलवाडा मालकाला जेव्हा आपली बैल विन झाली. तर आता याच्यानंतरचं नियोजन कसं असणार दादा? नियोजन आमचा आता कंटिन्यू हीच गाडी पळणार आहे. बिंजोड असो का कुठल्या गटाला असो, बिंजोडला गाडी पळणार म्हणजे आपलं साई आणि वायव. आणि ही पण गाडी आपली बिंजोडलाच पळते. मल्हार आणि संजा. तो पाठीमागचा साई. आणि आमच्या गाडीवरचे ड्रायव्हर आदेश आदेश गोंधली बामणडोंगरी. ओके. तर आज मित्रांनो बघू शकता समोर आपले एक जॅकी आहेत. तर जॅकी तुम्ही सांगा की आज आपले 2 गाड्या तुम्ही पळवल्या, 4 बैल आपली गटपास झाली, तर काय सांगाल पहिल्या गाडीबद्दल? काय सांगाल पहिली जी गटपास झाली त्याबद्दल काय सांगाल? पहिली गाडी काय खालनच अंतर देऊन निघलेली आणि वरती 1 टांग्याच्या अंतरात आपली गाडी लागली वरती. हो. आणि जी दुसरी गाडी झाली त्याच्याबद्दल काय सांगा? दुसरी गाडी म्हणजे दुसऱ्या गाडीला समोरच्या गाड्या 1-1 टांगा अंतर टाकून गेल्या होत्या आणि आपण झेंड्यावर त्यांना 1 टांग्याने मारले. बरोबर. कारण की दादा ही 4 बैल तुम्ही गाडी म्हणजे 2 बैल जोड तुम्ही गटपास केले, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. तर बैलांचा आज स्पीड कसा होता आणि तुमच्या डोक्यामध्ये काय होतं की खाली तुम्ही गेला जेव्हा गाडी सुटणार होती त्यावेळेला काय डोक्यात आलं होतं तुमच्या? डोक्यात एवढंच आलं होतं की आज आपल्याला गटपास करायचा आहे, कारण आम्ही सुद्धा पहिल्यांदाच बसलो गटाला. पहिल्यांदाच मी सुद्धा गाडी पळवली, आपलं सुद्धा नाव व्हावं म्हणून एक गटपास करायचं एक आपलं स्वप्न होतं, ते बस झालं आपलं. बरोबर. बस आपल्याला काय एवढं नाही का सेमी आता होईल ते होईल. हो. आणि काय सांगशील की आता जे 4 बैल आपली पळाली त्याच्यामधला कुणाचा स्पीड तुला जास्त वाटला? दोन्ही 4ही बैलांपैकी दोन्ही गाड्यांचा स्पीड 1 नंबरच होता.
आता दोन्ही गाड्या टॉपलाच पळतात या. हो. आता आदात मध्ये या गाडीने पूर्ण अशा ओपनच्या गाड्या मारलेल्या हो. आहेत साई आणि वायवने, बरोबर. आणि ती गाडी पण चांगलीच पळते. आणि काय सांगशील की आजचं जे मैदान होतं आणि त्याच्यामध्ये तू एवढ्या आता 2 गाड्या पास केल्यास, गट पास, तुला मनाला कशी खुशी आहे मित्रा, आणि काय सांगशील आज? मनाला माझ्या खुशी झाली आज, कारण आज मी पहिल्यांदा बसून गटपास झाला 7 फाट्यामध्ये. आपली असं चांगलं वाटतं मनाला, माझा आनंद झालाय आज. बरोबर. कारण की एक दुसरा एक जाकी असतो, तो स्वतः गाडी हाकत असतो, तेव्हा त्याला माहिती असतं की जीवाचं रान किती करावं लागतं ते त्याला माहिती असतं. तर मित्रांनो, यांच्या घरचे 4 बैल स्वतःचे तर विन झालेले आहेत आज आणि गट पास झालेले आहेत. त्याच्यानंतर पण सेमी होईल तेव्हा पण आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने गाडी यांची पडणार आहे. तर मित्रा, आज जेव्हा तू खाली गेला होता त्यावेळा डोक्यामध्ये काय होतं की 2 गाड्या हाकल्या ना तू, तर एका गाडीवरती बसताना कसा विचार होता आणि दुसऱ्या गाडीवरती काय विचार झाला तुझा? त्या पहिल्या साई आणि वायचा तुझे काही याच नव्हता का ती गाडी गटपास करेल ही गॅरंटी होती मला. हो. पण या गाडीमध्ये टॉपच्या गाड्या होत्या, जी दुसरी गाडी पळाली मल्हारची त्याच्यामध्ये टॉपच्या गाड्या होत्या. ती एकदम चुरशीची लढत होणार होती हे आपल्याला माहिती होतं. की आपल्याला गाडी जोरात टाकल्याची आहे हे आपल्याला कळलेलं पहिलाच खाली. कारण की तुम्हाला आपल्याला अंदाज असतो प्रत्येक बैलगाड्यावाल्यांना की बाबा आपला बैल किती प्रमाणात देऊ शकतो हे आपल्याला माहिती असतं. तर मित्रा, खरंच तुझे खूप आभार, कारण की तू हे 4 बैल त्यांनी विन करून दिली आणि बैलगाडा मालकांची सुद्धा नावं तू चांगलं ठेवलं, त्याबद्दल तुझे आभार. आणि पुन्हा आपण सेमीमध्ये भेटू आणि काय होणार आहे तुमच्या गाडीचं चेक करूया आपण, आणि आपण नंतर चेकच करणार आहे. आणि आपले दादा बोला. जसं आमच्या गावात क्रिकेटमध्ये नाव होतं जावले गावाचा, तसा हा साई बैल स्वर्गीय निलेश कमलाकर कडून या नावाने बैल घेतलेला आहे. आज त्या जावले गावचं नाव हा साई बैल, प्रत्येक गावगाव नाव येते त्या बैलाचा शर्ती क्षेत्रात. बोला, जसं क्रिकेटमध्ये आमचं नावच येत आहे जावले गावचा, तसं या बैलाचं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर बोला जावल्याचं साई आला. कारण की दादा कसं आहे की जेव्हा घरातला एखादा बैल पळत असतो तेव्हा तो घरचा हिरो असतो, आणि नक्कीच तुमच्या बैलांनी सुद्धा तुमचं आज नाव ठेवलं आणि गट पास केला गाडीचा, त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. आणि 4ही बैल तुमची सेमी फायनलमध्ये सुद्धा राहू दे, ही आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा दादा. धन्यवाद.